जय भवानी. सध्या काँग्रेस पार्टी बीजेपी पार्टीवर एक आरोप करते. त्या आरोपाचा मनसुबा असा आहे की भारत अमेरिकेच्या दबावाखाली वागतोय. अमेरिकेच्या दबावाखाली वागतोय म्हणजे अमेरिकेच्या दबावामुळे आपले जी वैयक्तिक निर्णय भारत घेऊ शकत नाही. खास करून त्यांना काय म्हणायचं, इराणचं जे युद्ध चालू आहे त्याच्या बाबतीत खास करून काँग्रेस बोलतोय. त्यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे काँग्रेसने, 2014 ते 2026 या 12 वर्षामध्ये मोदी सरकार अथवा बीजेपी सरकार दिल्लीमध्ये आहे आणि पाकिस्ताननी 3दा यामध्ये भारतावर कागाळ्या केल्या आणि त्या तिन्ही वेळेस भारतानं स्ट्राईकनं त्यांना उत्तर दिलं आणि मागचं 2025 तर मिनिमम वरच होतं, छोटस ते. परंतु या गोष्टी करताना अमेरिकेला त्या गोष्टी कराव्या असं वाटत होतं का, किंवा भारत यामध्ये अमेरिकेला विचारून ह्या गोष्टी करत होतं का? तर स्पष्ट उत्तर आहे याचं नाही. या गोष्टी भारतानं स्वतःच्या दमवर स्वतःच्या ताकदीनं केल्या. त्याच्यामध्ये पॉलिटिकल विल पॉवर दिसत होती. परंतु याच ऐवजी जर आपण मागे गेलो 2008च्या वेळेस 26/11चा जो हल्ला झाला होता, त्यावेळेस जे एअर प्रमुख होते त्यांनी सांगितलं होतं की आम्ही स्ट्राईक करण्यासाठी तयार आहोत, फक्त त्याला राजकीय विल पॉवर हवी होती. ती दिल्लीतून मिळाली नाही, कारण त्यात अमेरिकेचा रोल महत्वाचा आहे. अमेरिकेने संयमानं घ्या अशा पद्धतीने दिल्लीला बऱ्याचदा सांगितलं होतं, दिल्लीने ते ऐकलं होतं. जर त्याचा विचार केला तर हे आरोप स्वतःसाठी तुम्ही 2008 साठी करावे लागतील. त्यामुळे काँग्रेसनं बीजेपीवर आरोप करावे. बीजेपी चुकत नाही असं नाही, पण जिथं चुकते तिथंच आरोप करावे. अशा पद्धतीचे आरोप करू नये की फक्त वैयक्तिक राजकीय इच्छाशक्ती, महत्व, ताकद, भविष्यात सत्ता येण्यासाठी आपल्याला तिथं जायचं आहे, याने देशाचं नुकसान होईल.